पूर्ण डीमार्ट फिरलो आपण, सगळा भेटला आपल्याला. हार्पिक भेटला, प्रवीणचा लोणचा पण भेटला, सर्फ एक्सेल भेटला आणि फायनली कुत्र्याची पेडिग्री पण भेटली. पण ओट्स भेटत नाहीत. हा, मला एक प्रश्न होता की हाफचड्डीवर डीमार्टला जाऊ शकतो का? आम्ही चाखर चाखर आम्ही राजाची पाखर. सो हॅलो गाईस, वेलकम टू माय चॅनल. सो आज ना आपल्याला शूज घ्यायचे, म्हणून असंच सुट्टी होती आणि डीमार्टमध्ये चाललोय. सो डीमार्टमध्ये आपल्याला चांगले शूज भेटतात की नाही आणि थोडं डीमार्ट पण एक्सप्लोर करू. सो हे बघा, मस्त टी शर्ट आणि मसाल्याची पिशवी घेतली आणि आता चाललोय डीमार्टमध्ये. सो डीमार्टमध्ये बघूया शूज वगैरे कसे आहेत. सो आता ना डीमार्टच्या आतमध्ये आलोय. तो हे एंट्री गेट आणि हा पूर्ण म्हणजे पार्किंग एरिया समोरचा, गेटच्या समोरचा. आणि हा पूर्ण आमचा डोंबिवलीचा डीमार्ट, डोंबिवली ईस्टचा डीमार्ट. सो आता आतमध्ये जाऊया आणि बघूया गर्दी वगैरे किती आहे. हा, मला एक प्रश्न होता की हाफ चड्डीवर डीमार्टला जाऊ शकतो का? नाही. हाफ चड्डीवर आलोय डीमार्टला. सो आतमध्ये जाऊ शकतो का? सांगा कमेंटमध्ये. सो सगळ्यात पहिली ही मसाल्याची पिशवी आतमध्ये नाही नेऊ शकत, त्यासाठी पॅकिंग वगैरे करूची लागतात थोडीशी. सो गाईस अशी ना रशीन थोडीशी पिशवी पॅक करतात आणि आतमध्ये आता आपले सिक्युरिटी काका चेकिंग वगैरे करतील आणि आपण एंट्री करूया आतमध्ये. एंट्री वगैरे केली आहे मस्तपैकी. हवेत हवेत एंट्री डायरेक्ट. आणि वेलकम टू डीमार्ट. डीमार्ट मध्ये आतमध्ये आलेलो आहे. सो मस्तपैकी सर्व डीमार्ट एक्सप्लोर करूया आपण, काय काय असेल नसेल. आणि शूज पण घेऊया चांगले. सो म्हणजे बघू गेली ना तर एवढी गर्दी नाही आहे डीमार्ट मध्ये. सो म्हणजे शुक्रवारी आलेलो ना आणि संध्याकाळचे 4-4:30 झाले असेल, पण एवढी गर्दी नाही. सो म्हणजे मागच्या वेळेस ना एक परफ्यूम घेतलेला बेला विटाचा. सो त्या रॅकमध्ये तो नाहीये, म्हणजे माझा तो परफ्यूम पण संपलेलो ऍक्च्युली. सो म्हणजे तोच परफ्यूम मला हवं होतं, पण आता सध्या नाही आहे तो. सो नेक्स्ट व्रत येऊ तेव्हा बघू. सो म्हणजे मागे बघू शकतास डीमार्ट. तुम्ही बघितलं नसेल, मला माहिती आहे यार, तुमच्यासाठी मी डीमार्ट का आलंय. सो म्हणजे सगळ्यात पहिलं ना आपल्याला जा घ्यायचं आहे, त्यासाठी जाऊया शूज घ्यायचे. सो शूजचा डिपार्टमेंट एकदम कोपऱ्यात आहे. सो तिकडे जाऊन बघूया कसे कसे शूज आहेत आणि आपल्याला ते आवडतात की नाही. सो गाईज आपल्याला ना शूजचं सेक्शन भेटलेलं आहे आणि हे पूर्ण ना समोर बघताच ना तुम्ही, शूज वगैरेचे सेक्शन आहे. सँडल पण आहेत, शूजच नाही. सो म्हणजे ह्यातलं नक्की ना काय घेऊ तर समजत नाही. असेवाले आहेत म्हणजे बिना लेसवाले पण आहेत आणि असे पण आहेत. सो हे त्यातल्या त्यात म्हणजे ना बरे वाटतात माका तरी. सो तुमका कसे वाटतात ते सांगा भैया. 10 नंबर, कारण की आपले पावलं खूप मोठी आहेत आणि 10 नंबर लागतात. बाकी बघ ह्या साईड ना अशी आहेत. ऍक्च्युली आय एम सो कन्फ्यूज. मी 2 शूज बाजूला काढून ठेवलेत, पण त्यापैकी ना कोणतं घेऊ ते समजत नाहीये. सो हे बघा, हे 2 शूज ना मी बाजू काढून ठेवले. सो तुम्ही सांगू शकताच काय की माझी साईज कोणती आहे ह्यातली, ही की ही? तुम्हें वो पत्थर दिख रहा है? किधर है? मुझे तो दिख ही नहीं रहा है. तो म्हणजे कन्फ्यूज आहे दोघांपैकी. ऍक्च्युली मला हे शूज आवडलेले, पण हे पण खूप आवडले, पण कोणते घेऊ ते समजत नाहीये. हो भावांनो, कायच आवडत नाही यार शूज वगैरे. कोणताच शूज आवडत नाही. ऍक्च्युली मी कशाला आलोय ते समजत नाही डीमार्ट मध्ये. तो आता ना शूज वगैरे बघूया नंतरला. तो सगळ्यात पहिले ना बाळाचे ओट्स वगैरे घ्यायचे, जिम वगैरे करताना थोडी. तो ओट्स घेऊ सांगितलं. सो ओट्स पण भेटत नाही. आणि आता आठवलं माका, ती काकेतली ती मसाल्याची पिशवी होती ना मम्मीची, ती पण काहीतरी विसरून आलंय. ती आता त्या शूजच्या सेक्शन मध्येच असतेली ती. पण काय म्हणजे कशा डीमार्ट मध्ये आले तास समजत नाही मला. शी बघा, ही बघ, ह्या शूजच्या इथे ती आपली मसाल्याची पिशवी विसरून आलेलं आहे. तर आता पिशवी ही घेतलंय मसाल्याची आपली छोटीशी. तर आता ओट्सचं सेक्शन बघूया कुठं आहे काय, तर मला माहित नाही. सो ओट्स वगैरे खय असतात काय माहित. सो गाईस ओट्स भेटतच नाहीयेत. 10 मिनिटं फिरतोय भाई, ओट्सच भेटत नाहीत. इथे चॉकोस चॉकोस भेटलाय, फरसान भेटला, मॅगी भेटला, पण ओट्सच भेटत नाही.
नक्की कुठे लपून ठेवलेत ओट्स काय नाही. पूर्ण डीमार्ट फिरलो आपण, सगळा भेटला आपल्याला. हार्पिक भेटला, प्रवीणचा लोणचा पण भेटला, रामबंधू भेटला, सर्फ एक्सेल भेटला आणि फायनली कुत्र्याची पेडिग्री पण भेटली. पण ओट्स भेटत नाहीत. भाई कुठे लपून ठेवलेत ओट्स काय माहित. ऍक्च्युली कुणातरी विचारूया ओट्स, ओट्सचं सेक्शन कुठे आहे. बघूया लेट्स सी कोण भेटतं ते का विचारूया. इकडचं कोण काम वगैरे करतात ना त्यांकाच विचारूया काय भेटतात ओट्स आणि फायनली काय भेटतील ओट्स. सो गाईज आपल्याला ना एकच शूज आवडलेले हे वाले, त्यामुळे तुम्हाला दाखवतो. शूज ऍक्च्युली हे वाले शूज आवडलेले. लौड़े 80,000 के शूज है, 80,000 के, तेरा घर जाएगा इसमें. म्हणजे इकडे कसं म्हणजे अजून असे चॉईसेस असते ना व्हरायटी वगैरे, तर अजून काहीतरी चॉईस वगैरे केलं असतं. पण भाई ओट्स नाही भेटत आहेत. सो ओट्स विचारूया कुठच्या डिपार्टमेंटमध्ये ओट्स वगैरे आहेत. सो एक्सक्यूज मी सांग ना, इथे ओट्स कुठच्या डिपार्टमेंट आहेत. पहिल्या रूम मध्ये काय. थँक्यू व्हेरी मच. सो ओट्स ना त्या साईडला एकदम त्या कोपऱ्यात आहेत. सो लेट्स सी डायरेक्ट आता ओट्स वगैरे घेऊया आणि घरी जाऊया. म्हणजे डीमार्ट मध्ये मी कशा आले तास मग समजत नाही. म्हणजे शूज घ्यायचे होते, शूज पण नाही आवडत. बाकी एक पॅन्ट पण घ्यायची होती, पॅन्ट पण नाही आवडत आहे. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. सो फायनली गाईज आपल्याक ना प्रोटीनचं डब्बो भेटलेलं आहे. म्हणजे मगाचपासून शोधत होतंय, भेटतच नव्हतं डब्बो. सो आता भेटलेलं डब्बो. सो म्हणजे हा रॅक मध्ये होतं डब्बो, मग आपण दुसऱ्याच रॅक मध्ये शोधत होतो. सो थँक्यू ताई शोधून दिलंय. सो आता ना डायरेक्ट कॅश काउंटरकडे जाऊया आणि कॅश देऊया आणि डब्बो घरी येऊन जाऊया. पिशवी पण आणलंय, मसाल्याची पिशवी कशी गाड बांधलेली आहे ना, ते सोडू नाही शकत. आणि कसं एकच प्रोडक्ट आपल्याला घ्यायचा आहे होता. शूज पण घ्यायचे होते पण शूज नाही भेटले, आवडले नाही. आपल्या कोकणी इंजिनियर का आवडलं नाही. सो उद्या घेऊया, उद्या कुठेतरी जाऊया शूज मध्ये घ्यायला. सो आता ना कॅश काउंटर कुठे फ्री आहे ता बघूया सगळ्यात पहिले. बाकी हे बघा गाड्या बिड्या घेऊन मस्तपैकी सगळे आले. म्हणजे गाड्या घेऊन ना डीमार्ट मध्ये अशी फिरूची जी मजा आहे ना भाई वेगळीच, एक नंबर वेगळीच. इथं मस्तपैकी डीमार्ट आहे. तो गायच इकडं म्हणजे एक नंबरच आहे. इकडं फ्री आहे. इकडं आपण आता नंबर लावूया आणि घरी येऊन जाऊया आपला प्रोटीन डब्बा. सो गाईस आता शॉपिंग वगैरे करून ना झालेले. बघा आपली महालक्ष्मी मसाला सेंटरची पिशवी घेऊन आलेलो. आणि ऍक्च्युली ना हाफ चड्डीवर येऊ शकतास तुम्ही, काय एवढा प्रॉब्लेम नाहीये. हाफ चड्डीवर आपण येऊ शकतास. मला वाटलं हाफ चड्डीवर ना डीमार्ट मध्ये नाही येऊ शकत, पण येऊ शकतो हाफ चड्डीवर. तो म्हणजे ना 4 वाजता आलेलो, 4 आणि आता 6 वाजते. 2 तास म्हणजे शॉपिंग करून ना फक्त एक प्रोटीनचं डब्बो घेतलंय. आणि शूज वगैरे ना एवढे म्हणजे जर व्हरायटी असती ना तर माका अजून म्हणजे चूज करू ऑप्शन भेटले असते. म्हणून माका एकच आवडले, म्हणजे त्याच्यापेक्षा अजून पण बेटर माका शूज भेटू शकतात माका असं वाटलं. म्हणून मी शूज वगैरे नाही घेतले. सो म्हणजे आलंय म्हणून काहीतरी घेऊचा लागतला, म्हणून 5-6 डब्बो घेतले प्रोटीनचं. सो आता डायरेक्ट घरी जाऊया आणि काकाने बोललेला नाही माका, तो मावशीकडे जाऊया. मावशीकडे वगैरे काय काम आहे तर बघूया. म्हणजे इथं मावशीकडे आलो ना, तर आल्याला समजलं की हर्षने आपल्या धंद्याक लावला नाही. हर्षचं प्रोजेक्ट म्हणजे हा एलिफंटचा मांस बनवून सांगितलेला होता हर्ष का. तो काकाने ना एलिफंटचा मांस बनवून ठेवलेला आणि फक्त ते का कलर मारूस होतो. कलर मारूस हा आता समजला माका. सो आता कलर मारते मी, म्हणजे ऑलमोस्ट कलर मारलेलो आहे. पण जरा जरासं तिथं अशी कमी दिसत आहे ना, तर अजून एक हात जरासं मारूच लागणार आहे. सो काकांका विचार, काका कसे प्रोजेक्ट कसे येते सारखे 2-2 दिवसात प्रोजेक्ट. ए बाबा डोक्यात ताप आतोस आहे, कंटाळवाणी आहे. कसं बनवलास युट्यूब का बघून. अरे तो पुस्तकातच बघून बनवलेला. आता अजून एक दुसरं खायचं तरी प्रोजेक्ट दिलेलं आहे कोड्यांचं. हा बघा दादा इथे कलर मारतोय. दादा कोणता कलर आहे या.
कोणता कलर आहे हा? रेड कलर रेड कलर रेड तर मला वाटत नाही. मम्मी दादा कोणता कलर मारतोय? सांग ना कोणता कलर आहे हा? राखाडी कलर आहे. आता राखाडीला इंग्लिश मध्ये काय बोलतात? ब्राऊन पप्पाचं तू सांग इंग्लिश मीडियम मध्ये जातोस ना. सांग ना राखाडीला काय बोलतात? ब्राऊन कलर. फायनली गाईस हत्ती तुम्ही बघू शकता. हत्तीचं प्रोजेक्ट आपलं झालंय आणि हत्तीचा आपला मुकुट कसा झालाय तुम्ही सांगा कमेंट मध्ये. बघा तर आता ना तर 2 रशा बांधूच्या बाकी आहेत. तोपर्यंत हर्षने दुसरं प्रोजेक्ट काढला नाही, आपलं कोड्यांचं प्रोजेक्ट. पण म्हणजे त्याच्यात एक काय प्रोजेक्ट संपलं नाही दुसरं लगेच चालू. आणि कोडी म्हणजे हे कोडी आहेत ना त्यातनं शब्द शोधूचे आहेत आपल्या. तर हर्ष शोधताय आता. लेला 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 मजनू. लेला 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 ले हे लेला मजनू करतोय. गत 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 नारा 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 माराई. अरे नारा थोडी येतं शब्द. नारा जोर लगा के हई क्या प्रॉपर नाही आहे शब्द. अब नारा येईल ना. नारा वाक्य असं बोलतात ते. वशे ना. अरे पण नारा हिंदी शब्द आहे. टन हा? टन नाही, पण नाही दादरो कुठे दादरो असं नाही लिहित. तसं ना एकच लाईन देऊ. आम्ही चाखर चाखर आम्ही राजाची पाखर कंटाळा एकच रूम आला ना. कंटाळा त्याच्या डोक्यात पाणी